गुन्ह्यातील मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीला परत. विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृद्धिंगत व्हावा, प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतील 100 दिवस कृती आराखडा योजना संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे. सदर योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याबाबत माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास आदेश दिले होते. माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय श्री प्रणील गिल्ड्या उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी 100 दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी कारवाई करीत मुद्देमाल निर्गती या प्रवर्गाखाली कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने कार्यवाही करीत सतत पाठपुरावा करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हे नंबर 122/2022 बांधवी कलम 554, 557, 380 या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून तपासादरम्यान जप्त केलेले एकूण 1,15,000 रुपये किमतीचे 31.760 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र माननीय न्यायालयाकडून आदेश पारित करून घेऊन सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे संगीता बंडू चौगुले राहणार विद्यानगर मिरज यांना परत करून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतील 100 दिवस कृती आराखडा अंमलबजावणी केली आहे.